हरे कृष्णा. उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण भक्तिशास्त्रीचा लेसन 44 पाहणार आहोत. याच्यामध्ये भगवद्गीता अध्याय 11 श्लोक संख्या 14 ते 31. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तर श्लोक क्रमांक 14 ते 31 मध्ये अर्जुनाच्या दिव्य दृष्टीचं संजयाद्वारे वर्णन या पद्धतीने आपण पाहूया. तर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न या धड्यामध्ये नाही आहेत. या धड्यामध्ये कुठल्या उपमाही नाही आहेत आणि या धड्यामध्ये पाठांतराचे श्लोक सुद्धा नाही आहेत. तर श्लोक संख्या 14 पासून आपण सुरू करणार आहोत. तर याचं शीर्षक असं देता येईल, भ्रमित आणि आश्चर्यचकित अर्जुन. ततस्स विस्मयविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवम कृतांजलीरभाषत. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्यांनी भगवंतांना प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन लगेच आश्चर्यचकित झाला आणि म्हणून त्याचा जो स्वाभाविक मित्रत्वाच्या संबंधांवर, साख्यरसावर भगवंतांची प्रार्थना करण्यासाठी त्यांनी प्रारंभ केला. महान भक्त श्रीकृष्णांना सर्व रसांचं आगार मानतात आणि शास्त्रांमध्ये 12 रसांचा, संबंधांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे सर्व रस श्रीकृष्णांमध्ये आहेत. 2 जीवांमध्ये, देवतांमध्ये किंवा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आदान प्रदान होणाऱ्या सर्व रसांचं भगवान श्रीकृष्ण हे आगर आहेत. म्हणून त्यांचं एक नाव रसराज कृष्ण असंही आहे. या ठिकाणी सुद्धा अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झाला आणि स्वभावतः तो जरी धीर आणि शांत गंभीर असला तरी तो रोमांचित झाला आणि हात जोडून तो भगवंतांना प्रणाम करायला लागला. तर यानंतर श्लोक क्रमांक 15 ते 19 हे तुम्ही तुमच्या भगवद्गीतेमधनं वाचायचे आहेत. तर यांचं शीर्षक असं आहे की अर्जुन विराट रूपाबद्दल त्याचे स्वतःचे साक्षात्कार काय आहे हे तो सांगतोय. तर आता या 15व्या श्लोकापासून आपण पाहू की तो प्रारंभापासनं ते अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता आणि तो म्हणतोय की कृष्णा, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांनाही पाहतोय. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी, अलौकिक सर्पांना सुद्धा मी तुमच्या देहामध्ये पाहतोय. अर्जुन प्रारंभापासून अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे तो हे सर्व पाहू शकला. आता हे 15 ते 19 मधल्या श्लोकांचं वर्णन झालेलं आहे. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की श्लोक क्रमांक 20. द्याव्या पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भूतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्या मध्ये असलेल्या सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचं हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यतीत झालेले आहेत. सर्व दिशा व्याप्त. पृथ्वी आणि स्वर्ग ह्याच्यामधलं अंतर इथे सांगण्यात आलेलं आहे. लोकत्रयम म्हणजे केवळ अर्जुन नाही तर इतर लोकातील इतर जणांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिलं. हे सिद्ध करतं की अर्जुनाने विश्वरूप पाहणं हे स्वप्न नव्हतं. आणि त्यानंतर श्लोक क्रमांक 21 आणि 22 मध्ये अर्जुन सांगतोय की सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुम्हाला प्रार्थना करत आहेत
महर्षीगण, सिद्धगण, स्वस्ती, शांती असं म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्वनी कुमार, मरुत्गण, पितृगण, गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध देवता हे सगळे आश्चर्यचकित होऊन तुम्हाला पाहत आहेत. देवतागण अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करत आहेत. सर्व भुवनातील सर्व देवी देवता विश्वरूपाच्या या भयंकर रूपाने आणि प्रखर तेजाने अतिशय भयभीत झाल्या आणि म्हणून रक्षणासाठी त्या सर्वांनी भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केली. सर्व देवतागण कृष्णाला शरण येऊन त्यांच्यामध्ये प्रवेश करते झालेले आहेत आणि त्यांच्यापैकी काही जण अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून भगवान कृष्णांची प्रार्थना करत आहेत. महर्षीगण, सिद्धगण स्वस्ती मंत्र म्हणजे शांती शांती असं म्हणून वैदिक स्तोत्रांनी श्रीकृष्णांचं गायन करून त्यांची स्तुती करत आहेत. याच्यामध्ये 33 कोटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे देवतागण, ज्याच्यामध्ये कोण कोण येतं? रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्वनी कुमार, मरुद्गण, पितृगण, गंधर्व, यक्ष, सुर, असुर, सिद्ध देवता हे सगळे जण अतिशय आश्चर्यचकित आणि विस्मित होऊन तुमच्या या रूपाकडे पाहत आहेत. त्यानंतर 23व्या श्लोकामध्ये रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितांस्तथाहम. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, तुमची मुख, भुजा, जांघा, उदर, पाय आणि अनेक अकराळ विक्राळ दाढा असं असणारं महाकाय रूप पाहून अत्यंत व्यथित झालेले आहेत आणि त्यांच्यामुळे मी सुद्धा व्यथित झालेलो आहे. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकात अर्जुन स्पष्ट करतोय, नभस्पृशम दीप्तमनेकवर्णम व्यात्ताननम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हि त्वां प्रथितव्यंतरात्मा धृतिं न विंदामि शमं च विष्णो. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची वासलेली मुख आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेलं रूप पाहून माझं मनही भयाने व्यथित झालेलं आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाहीये. दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुख आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझं संतुलन राखू शकत नाहीये. म्हणून सर्व बाजूंनी मी गोंधळून गेलेलो आहे असं अर्जुन इथे व्यक्त करतोय. देवांसहित मी सुद्धा व्यथित झालेलो आहे. माझं मन भयानी व्यथित झालेलं आहे. मी धैर्य आणि संतुलन राखू शकत नाहीये. तुमची मृत्यूरूपी जी सगळी प्रज्वलित मुख आहेत, तुमच्या अकराळ विक्राळ दाढा आहेत, या पाहिल्यामुळे माझ्या मनाचं संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे असं सुद्धा अर्जुन व्यक्त करतोय. त्यानंतर 26 आणि 27व्या श्लोकामध्ये अर्जुन सांगतोय, आमिंचत्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपाल संघै भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योध्यमुखै वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म
द्रोण, कर्ण, आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात प्रवेश करत आहेत असं मला दिसतंय. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचं सुद्धा मला दिसत आहे. यथा नदीनां बहुअंबुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्याभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत असं मला दिसतंय. यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरता अग्नीमध्ये प्रवेश करीत असल्याचं मी पाहतोय, त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचं मी पाहतोय. मुख्य योद्धे भीष्म, द्रोण, कर्ण हे सुद्धा तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करताना मी पाहतोय. त्याच्यापैकी काही जण तुमच्या अक्राळ विक्राळ दाढांखाली त्यांची मस्तकं अडकली आहेत आणि त्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचं सुद्धा मला दिसत आहे. या ठिकाणी दोन उपमा हे अर्जुन व्यक्त करतोय, पण या लेसनमध्ये कुठल्याही उपमा नाही आहेत, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका. या उपमा अर्जुनाने इथे व्यक्त केलेल्या आहेत. त्या उपमा अशा की ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात आणि ज्याप्रमाणे पतंग नावाचा जो कीटक असतो तो आपल्या विनाशाला कारणीभूत होण्यासाठी प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करतो, त्याचप्रमाणे हे सर्व योद्धे तुमच्या मुखामध्ये प्रवेश करतायत असं मला दिसतंय. अर्जुनाला यातून त्यांचा विजय स्पष्ट दिसत होता. लेलीह्यसे ग्रसमानः समन्ता लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत् समग्रम भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णो. हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी लोकांना गिळंकृत करीत असल्याचं मी पाहतोय. आपल्या तेजानी तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झालेले आहात. आख्याहि मे को भवानुग्र रूपो नमोस्तु देवे ते देवर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम. हे देवादिदेव, कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचं प्रयोजन माहीत नाहीये. सर्व बाजूनी सर्व लोकांना गिळंकृत तुम्ही करताय हे मी स्वतः पाहतोय. आपल्या तेजानी तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झालेले आहात. अतिशय भयभीत होऊन अर्जुन दोन प्रश्न विचारतोय. हे उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात ते कृपया मला सांगा. मी तुम्हाला जाणू इच्छितोय, कारण मला तुमचं प्रयोजन माहीत नाहीये. आणि अर्जुन हे प्रश्न का विचारतोय? कारण अर्जुन कृष्णाला आपला मित्र आणि परम भगवान म्हणून ओळखत होता, पण कृष्णाने जे प्रकट केलेली ही जी विविध रूपं आहेत ती पाहून अर्जुन संपूर्णपणे गोंधळून गेला. म्हणून हे दोन प्रश्न तो विचारतोय. तर या ठिकाणी हा लेसन संपन्न झाला. तर आपण या ठिकाणी थांबूया. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. थैंक यू वेरी मच.